मित्रांनो, आपण रोज अनेक लोकांना भेटतो. काही लोक खूप चांगलं बोलतात, खूप केअर दाखवतात आणि आपल्याशी खूप जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण प्रत्येक वेळी समोर दिसतं तसंच सत्य असतं असं नाही. काही लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल असतं, पण मनात वेगळेच विचार चालू असतात. आणि हीच गोष्ट अनेक वेळा माणसाला आयुष्यात सर्वात जास्त दुखावते. कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीवर डोळे बंद करून ट्रस्ट करतो. आपल्याला वाटतं की ती व्यक्ती आपल्यासाठी खरी आहे, पण वेळ गेल्यावर समजतं की समोरून दिसणारा बिहेवियर आणि त्यांच्या मनातलं ट्रूथ पूर्णपणे वेगळं होतं. काही लोक समोर खूप स्वीट बोलतात, पण मागे तुमच्याबद्दल चुकीचं बोलतात. काही लोक फेक केअर दाखवतात, पण त्यांचा पर्पज फक्त स्वतःचा फायदा असतो. मित्रांनो, या जगात शब्दांपेक्षा जास्त सत्य माणसाच्या बिहेवियरमध्ये लपलेलं असतं. कारण प्रत्येक जण ट्रूथ बोलत नाही, पण प्रत्येकाचं बिहेवियर त्यांच्या इंटेन्शन्स रिव्हील करत असतं. एखादी व्यक्ती तुम्हाला किती वेळ देते, तुमच्याशी कसं वागते, तुमच्या इमोशन्सची किती व्हॅल्यू करते आणि तुमच्या अब्सेन्समध्ये तुमच्याबद्दल कसं बोलते, या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनातलं ट्रूथ सांगतात. अनेक वेळा लोक फेक स्माईलच्या मागे जलेसी लपवतात. काही लोक समोर सपोर्ट करतात, पण तुमच्या सक्सेसमुळे आतून अनकम्फर्टेबल होतात. काही लोक तुमच्याजवळ फक्त त्यांच्या गरजेपुरते येतात आणि काही लोक इतके मॅनिप्युलेटिव्ह असतात की ते तुमच्या इमोशन्सवर कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच आयुष्यात लोकांना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण चुकीच्या माणसावर ट्रस्ट केल्याने फक्त रिलेशनशिप नाही, तर तुमचा पीस, कॉन्फिडन्स आणि मेंटल हेल्थ सुद्धा हर्ट होऊ शकतो. स्मार्ट लोक लगेच ट्रस्ट करत नाहीत. ते आधी ऑब्झर्व करतात. ते लोकांचे वर्ड्स नाही तर ॲक्शन्स पाहतात. या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही पॉवरफुल सायन्स बद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला समजेल की समोरची व्यक्ती खरंच काय विचार करते, कोण तुमच्यासाठी जेन्युइन आहे आणि कोण फक्त फेक बिहेवियर करत आहे. तसेच लोकांचे हिडन इंटेन्शन्स कसे ओळखायचे आणि इमोशनली सेफ कसं राहायचं, हेही डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कधी कधी लोकांना योग्य वेळी ओळखणं तुम्हाला आयुष्यातील खूप मोठ्या फसवणुकीपासून वाचवू शकतं. नंबर 1, वर्ड्स नाही ऍक्शन्स पहा. मित्रांनो, लोक काय बोलतात यापेक्षा ते काय करतात हे नेहमी जास्त महत्वाचं असतं. कारण शब्द बोलणं खूप सोपं असतं, पण त्या शब्दांप्रमाणे वागणं कठीण असतं. काही लोक खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात. मी कायम तुझ्यासोबत आहे, तू माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेस, किंवा मी तुला कधीच सोडणार नाही. पण जेव्हा खरंच गरजेची वेळ येते, तेव्हा ते लोक गायब होतात. खरा माणूस बोलण्यात नाही, तर त्याच्या ऍक्शन्स मध्ये दिसतं. तुमच्या कठीण काळात कोण उभं राहतं, कोण एफर्ट करतं आणि कोण खरंच केअर दाखवतं, हेच त्यांच्या मनातलं सत्य सांगतं. काही लोक बोलण्यात खूप स्मार्ट असतात. ते तुम्हाला इमोशनली अटॅच करतात, पण ऍक्शन्स मध्ये कन्सिस्टन्सी नसते. आणि जर एखाद्या व्यक्तीचे वर्ड्स आणि ऍक्शन्स मॅच होत नसतील, तर तिथे सावध राहणं गरजेचं असतं. लक्षात ठेवा, खोटं बोलणं शक्य आहे, पण बिहेवियर जास्त काळ फेक ठेवणं कठीण असतं. रियालिटी ऍक्शन्स नेव्हर लाय. नंबर 2, आय कॉन्टॅक्ट ऑब्झर्व करा. मित्रांनो, डोळे माणसाच्या इमोशन्स बद्दल खूप काही सांगतात. जेव्हा एखादी व्यक्ती खरं बोलत असते, तेव्हा तिच्या बोलण्यात कॉन्फिडन्स दिसतो. पण काही लोक सतत नजर चुकवतात, अनकम्फर्टेबल वाटतात किंवा आय कॉन्टॅक्ट अवॉइड करतात. नक्कीच प्रत्येक वेळी नजर चुकवणं म्हणजे खोटं बोलणं असं नाही. काही लोक नॅचरली शाय किंवा नर्वस असू शकतात. पण जर एखादी व्यक्ती सतत तुमच्याशी बोलताना नजर चुकवत असेल, टॉपिक बदलत असेल किंवा ऑकवर्ड वाटत असेल, तर ती काहीतरी हाईड करत असण्याची शक्यता असते. डोळ्यांमधून जलसी, गिल्ट, फिअर आणि फेक इमोशन्स खूप वेळा दिसून येतात. म्हणून
स्मार्ट लोक फक्त शब्द ऐकत नाहीत, ते बिहेवियर ऑब्झर्व करतात. रियालिटी आय रिव्हिल्स हिडन इमोशन्स. नंबर 3, त्यांच्या बिहेवियर मधला कन्सिस्टन्सी पहा. मित्रांनो, खरा माणूस परिस्थितीनुसार अचानक बदलत नाही. जर एखादी व्यक्ती समोर खूप चांगली वागत असेल पण मागे तुमच्याबद्दल वेगळंच बोलत असेल तर तो फेक बिहेवियर असू शकतो. काही लोक समोर स्वीट असतात पण दुसऱ्यांसमोर कम्प्लिटली डिफरंट पर्सनॅलिटी दाखवतात. अशा लोकांचा पर्पज खरं कनेक्शन नसतो तर इमेज मेंटेन करणं असतं. कन्सिस्टन्सी ही कॅरेक्टरची खरी ओळख असते, कारण टेम्पररी बिहेवियर कुणीही करू शकतं पण लॉंग टर्म मध्ये खरा स्वभाव बाहेर येतो. जर एखादी व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत स्टेबल आणि रिस्पेक्टफुल राहते तर ती जेन्युइन असण्याची शक्यता जास्त असते. रियालिटी कन्सिस्टन्सी रिव्हिल्स कॅरेक्टर. नंबर 4, तुमच्या सक्सेसवर रिॲक्शन पहा. मित्रांनो, तुमच्या सक्सेसवर लोकांची रिॲक्शन खूप काही रिव्हील करते. खरा माणूस तुमच्या आनंदात जेन्युइनली खुश होतो. त्यांना तुमची प्रोग्रेस पाहून इन्स्पिरेशन मिळते. पण काही लोक समोर स्माइल करतात, कॉंग्रॅच्युलेशन्स देतात पण आतून जलियस असतात. त्यांच्या बोलण्यात सबस्टंट निगेटिव्हिटी दिसते. ते तुमच्या मेहनतीचं क्रेडिट लकला देतात किंवा तुमच्या अचिव्हमेंटला छोटं दाखवण्याचा प्रयत्न करतात, कारण प्रत्येक जण तुमचं यश टॉलरेट करू शकत नाही. काही लोकांना तुम्ही ग्रो होताना पाहणं अनकम्फर्टेबल वाटतं. म्हणूनच स्मार्ट लोक फक्त लोकांचे वर्ड्स नाही तर रिॲक्शन ऑब्झर्व करतात. रियालिटी जेलसी हाइड्स बिहाइंड फेक स्माइल्स. नंबर 5, ते दुसऱ्यांबद्दल कसं बोलतात ते पहा. मित्रांनो, जो माणूस सतत दुसऱ्यांची बदनामी करतो, गॉसिप करतो, तो तुमच्याबद्दलही तसंच बोलू शकतो. काही लोकांना निगेटिव्हिटी स्प्रेड करण्याची सवय असते. ते दुसऱ्यांच्या विकनेसेसवर चर्चा करतात आणि त्यातून एन्जॉयमेंट घेतात. सुरुवातीला आपल्याला वाटतं की ते फक्त आपल्याशी ऑनेस्ट आहेत, पण हळूहळू समजतं की ते प्रत्येकाबद्दल असंच बोलतात. खरा आणि मॅच्युअर माणूस दुसऱ्यांचा आदर ठेवतो. तो प्रत्येकाची पर्सनल गोष्ट सगळ्यांसमोर डिस्कस करत नाही. म्हणून लोक दुसऱ्यांबद्दल कसं बोलतात यावरून त्यांची मेंटॅलिटी आणि कॅरेक्टर दोन्ही समजतात. रियालिटी हाऊ दे टॉक अबाउट अदर्स इक्वल टू हाऊ दे टॉक अबाउट यू. नंबर 6, हार्ड टाइम मध्ये ऑब्झर्व करा. मित्रांनो, गुड टाइम मध्ये जवळ राहणं सोपं असतं. जेव्हा तुमच्याकडे सक्सेस, मनी किंवा हॅपीनेस असते तेव्हा खूप लोक तुमच्या सोबत असतात. पण खऱ्या माणसांची ओळख तुमच्या हार्ड टाइम मध्ये होते. जेव्हा तुम्ही स्ट्रगल करत असता, मेंटली वीक असता किंवा वर्स्ट फेज मधून जात असता, तेव्हा कोण तुमच्या सोबत उभं राहतं हे खूप महत्वाचं असतं. काही लोक फक्त गुड मुवमेंटसाठी असतात पण जेन्युइन लोक तुमच्या पेनमध्येही तुम्हाला सोडत नाहीत. म्हणून हार्ड टाइम ही फक्त स्ट्रगल नसते, ती लोकांची रियालिटी दाखवणारी परीक्षा असते. रियालिटी हार्ड टाइम रिव्हिल्स रिअल पीपल. नंबर 7, ओव्हर स्वीट लोकांपासून सावध राहा. मित्रांनो, प्रत्येक स्वीट माणूस वाईट नसतो, पण काही लोकांचं ओव्हर स्वीटनेस हे मॅनिप्युलेशन असू शकतं. काही लोक खूप कॉम्प्लिमेंट्स देतात, खूप केअर दाखवतात आणि खूप लवकर इमोशनली क्लोज होण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला ते खूप जेन्युइन वाटतात पण नंतर समजतं की त्यामागे हिडन मोटिव्ह होता. मॅनिप्युलेटिव्ह लोक अनेकदा इमोशनल बॉन्डिंगचा वापर करतात. ते तुमचा ट्रस्ट पटकन जिंकतात आणि नंतर तुमच्यावर इन्फ्लुएन्स मिळवण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच स्मार्ट लोक लगेच इमोशनली अटॅच्ड होत नाहीत. ते वेळ घेऊन लोकांना ऑब्झर्व करतात. रियालिटी टू मच स्वीटनेस कॅन हाइड मॅनिप्युलेशन. नंबर 8, तुमच्या बाउंड्रीज रिस्पेक्ट करतात का. मित्रांनो, खरा माणूस तुमच्या लिमिट्स आणि पर्सनल स्पेसची रिस्पेक्ट करतो. जर एखादी व्यक्ती सतत तुम्हाला फोर्स करत असेल, प्रेशर देत असेल किंवा इमोशनली मॅनिप्युलेट करत असेल
तर ते हेल्दी बिहेवियर नाही. काही लोक केअरच्या नावाखाली कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. ते तुमच्या डिसिजन्स मध्ये इंटरफिअर करतात आणि तुम्हाला गिल्ट फील करवतात. पण जिथे खरं रिस्पेक्ट असतं, तिथे फ्रीडम आणि अंडरस्टँडिंग असते. तिथे तुमच्या नोची सुद्धा किंमत असते. म्हणून एखादी व्यक्ती तुमच्या बाउंड्रीज कशा हँडल करते यावरून तिचं खरं इंटेन्शन समजतं. रियालिटी, रिस्पेक्ट फॉर बाउंड्रीज इक्वल टू रिस्पेक्ट फॉर यू. म्हणून मित्रांनो, लोकांना ओळखणं म्हणजे कोणाचं माइंड रीड करणं नाही, कोणाच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे नेहमी समजेलच असं नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, माणसाचं खरं रूप त्याच्या बिहेवियर मधून हळूहळू दिसायला लागतं. खूप वेळा आपण लोकांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवतो, त्यांच्या प्रॉमिसेस, फेक केअर आणि स्वीट बिहेवियरमुळे इमोशनली अटॅच होतो. पण नंतर रियालिटी समोर येते आणि तेव्हाच समजतं की आपण चुकीच्या माणसाला खरं समजत होतो. आणि हीच गोष्ट माणसाला आतून सर्वात जास्त दुखावते. म्हणून आयुष्यात एक महत्वाची सवय लावा. लोकांना फक्त ऐकू नका, त्यांना ऑब्झर्व करा. ते तुमच्याशी कसं वागतात, तुमच्या अब्सेन्स मध्ये तुमच्याबद्दल काय बोलतात, तुमच्या हार्ड टाइम मध्ये किती सोबत राहतात आणि त्यांच्या वर्ड्स आणि ऍक्शन्स मॅच होतात का, हे सगळं खूप काही सांगतं. कारण इमोशन्स मध्ये आपण अनेकदा रियालिटी इग्नोर करतो. आपल्याला जसं वाटावं तसं आपण लोकांना पाहू लागतो. पण स्मार्ट लोक इमोशन्स पेक्षा बिहेवियरवर जास्त लक्ष देतात. ते लगेच ट्रस्ट करत नाहीत. ते आधी वेळ घेतात, ऑब्झर्व करतात आणि मगच कोणाला आयुष्यात जागा देतात. लक्षात ठेवा, सगळेच लोक वाईट नसतात, पण प्रत्येकावर ब्लाइंड ट्रस्ट करणं धोकादायक असू शकतो. त्यामुळे स्वतःला इमोशनली प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्मार्ट लोक लगेच अटॅच होत नाहीत. ते आधी समजून घेतात माणूस कोण आहे. कारण योग्य वेळी लोकांना ओळखणं हीच आयुष्यातली सर्वात मोठी प्रोटेक्शन असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा त्या व्यक्तीला जी लोकांवर पटकन ट्रस्ट करून नंतर हर्ट होते. कारण कधी कधी योग्य वेळी योग्य माणूस ओळखणं हीच सर्वात मोठी प्रोटेक्शन असते. पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.